नमस्कार, मी पूजा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त। तर चला आज एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी आज आळूवडी बनवणार आहे, तर त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे। आणि मी मंगळवारी काय सेवा करते किंवा मंगळवारची जे कलश असतो आपला त्यातलं पाणी वगैरे चेंज करते, त्याची कशी परत स्थापना वगैरे करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलंय मी। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कुठेही जरा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते। मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते की मी कशी पूजा करते किंवा मी कशी सेवा करते। तर म्हणजे अर्थात दत्त महाराज करून घेतात सेवा, तर ती कशी करते मी ते तुमच्याशी शेअर करते। तर प्रत्येक भागात वेगवेगळी पूजा करतात, प्रत्येक भागात म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरातही वेगवेगळी पूजा करतात। म्हणजे ज्याचा त्याचा भाव आणि ज्याला जसं जमेल तसं ते आपण म्हणजे सगळेजण करत असतात। तर माझ्या व्हिडिओतनं मी हे दाखवते की म्हणजे मी कशी पूजा करते, जेणेकरून तुम्हाला पूजा वगैरे करायला अजून उत्साह येईल आणि छानही वाटेल, काही नवीन नवीन गोष्टी ॲड होतील। मीही असं म्हणजे प्रत्येकाकडनं काही ना काही आपण शिकत असतो। तर मी कसा वेळ वगैरे काढते पूजेला तेही मी एक व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याशी। तर नियोजन करून जर कामं केली तर परफेक्ट होतात। तर गुरुपौर्णिमेचा एकही व्हिडिओ शेअर नाही केला। तर आमची गुरुपौर्णिमाच गुरुवारी आहे। आमचे गुरु त्यांच्या गुरूंना भेटायला गेले, त्यामुळे आमची गुरुपौर्णिमा काही झालीच नाही। तर आमची गुरुपौर्णिमा गुरुवारी आहे, तर जमलंच तर नक्की मी शेअर करेन। आधी म्हणजे जमायचं की व्हिडिओ वगैरे करायला, आता खूप गर्दी असते आणि परिवार पण गुरुतीर्थ परिवार आमचा पण खूप वाढलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ काढायला पॉसिबल होईल का नाही ते नाही सांगू शकत। पण गेल्या वर्षीचा व्हिडिओ खूपच छान आहे। मी गुरुपौर्णिमे दिवशी गेल्या वर्षीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो नक्की तुम्ही पहा। अगदी असं रम्यमय वातावरण, अगदी प्रसन्न, खूपच छान व्हिडिओ झाला होता तो। तर तुम्ही नक्की पहा, मी लिंक देईल खाली। आणि ह्या वर्षीची पण गुरुपौर्णिमा मी नाही शक्य झालं तर मिनी ब्लॉग तरी नक्की शेअर करेल तुमच्याशी। तर हा आपला कलश स्वच्छ असं घासून घेतला आहे मी आणि त्यावर स्वस्तिक काढते। तर स्वस्तिक फुली मारून काढायचं नसतं, त्यामुळे असं स्वस्तिक काढते मी। हळदी कुंकू पण लावून घेणार आहे मी याला आणि परत नंतर यात पाणी ओतणार आणि पाण्यामध्ये अक्षदा, एक नाणं, हळदी कुंकू, फूल हे सगळं म्हणजे कलशामध्ये टाकणार आहे। आणि विड्याची पानं असली तर विड्याची पानं लावते मी कलशाला, किंवा मग आंब्याची पण अशी लावली तर चालतात, त्यामुळे आंब्याची लावते। शक्यतो आंब्याचीच लावते का तर ते अवेलेबल असतात आणि विड्याची पानं कधी तर सणवार असेल तर तेव्हा असतात तर तेव्हा ती लावते। तर दोन्ही लावलं तर छानच दिसतो कलश। अजून वेगळ्या पद्धतीने स्वस्तिक काढतात, पण मी अशी काढते। तर तुम्हाला वेगळी पद्धत अजून काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नारळ आपला छान स्वच्छ धुवून पण घेते मी आठवड्यातनं एकदा। तर असं नारळाला कोंब आलेलं पण चांगला असतो ना, तर नारळाला छान कोंब यावा त्यासाठी नारळ असा स्वच्छ आठवड्यातनं एकदा धुवायचा आणि आठवड्यातनं एकदा पाणी चेंज करायचं त्याचं। मग ते आणि अख्खा नारळ पाण्यात बुडला पाहिजे आणि कलशामध्ये खूप सारं पाणी ओतायचं, म्हणजे नारळ अख्खा पाण्यात राहिला की छान कोंब वगैरे फुटतं त्याला। तर अशी साधी सोपी पूजा मी केली। असं एक छोटं मंगळसूत्र आहे माझ्याकडे, तर ते मी कलशालाच केलेलं आहे घालायला। तर ते घातल्यावर पण अगदी खूप छान दिसतोय कलश। आणि लक्ष्मी मातेला लाल फूल प्रिय आहे, त्यामुळे मग लाल फूल वाहून घेतलं। आणि आज मी जे श्रीयंत्र असतं त्यालाही कमलगट्ट्याची माळ असते ती घातली। तर लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, पण आपण रोज काही कमळाचं फूल वाहू शकत नाही, त्यामुळं त्याची जी माळ असते ती मी घातली श्रीयंत्राला। आज मी कलशाची आधी पूजा करून घेतली, मग जे सर्व देवांची पूजा असते ती करून घेतली। तर माझ्या देवपूजेचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत, तर त्यासाठी खूप थँक्यू आणि व्हिडिओ असेच कंटिन्यू पाहत राहा। तर मी हे भेंडीचं सार केले आणि पहिल्यांदाच केले, म्हणून बघू कसं लागते टेस्टला ते बघून मी तुमच्यासोबत परत नंतर व्हिडिओ नक्की शेअर करेल। तर मी साईडला ठेवून देते आणि आपली आळूवडी बनवायची।
तर मी रविवारीच आळूची पानं आणली होती आणि ती स्वच्छ धुवून एका कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवली होती. म्हणलं बघू करू आपल्याला वेळ मिळेल तेव्हा. तर अशी स्वच्छ करून ठेवली की त्या वेळी पटकन करता येतात. तर करायच्या टायमाला जर आपण धूत वगैरे बसलो तर वेळ लागतो, त्यामुळे अशी आधीच तयारी जर करून ठेवली तर वेळही वाचतो. आणि अशी काळ्या देठाची आळूची पानं आणायची, ती अशी घशात आपल्याला खास सुटत नाही, त्यामुळं मी अशी काळ्या देठाची आळूची पानं आणते. तर इथं मी एक मोठा बाऊल बेसन पीठ घेतलं म्हणजे एक मोठी वाटी, आणि त्यात 1 चमचा तीळ टाकलेत, ओवा टाकलाय थोडासा असा हातावर चोळून, आणि मसाला टाकते. तर हिरवी मिरची मी नाही टाकत, का तर आराध्याला आमच्या खूप आळूवडी आवडते आणि ती काही तिखट जास्त खात नाही, त्यामुळे मी लाल तिखट टाकते आणि हळद टाकते. इथं मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि चिंचेचा कोळ करून घेतला होता मी, तोही टाकला. तर चिंचेचा कोळ नसेल तर आपण लिंबूही टाकू शकतो, जेणेकरून आळूवडी आपली घशात खवखवणार नाही. इथं मी आलं लसूण पण त्यात टाकून घेतलं होतं. तर अगदी थोडंसं आलं लसूणची पेस्ट करून घेतली, ठेचून घेतलं छान बारीक, आणि ते त्यात 1 चमचाभर असेल तर ते टाकून घेतलं. त्याने पण छान टेस्ट येते. आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आता हे बेसन पीठ. तर यात तांदळाचं पण पीठ टाकतात खूप जण, पण नुसतं बेसन पिठाचं जरी केल्या आळूवड्या तरी खूप छान होतात. छान मिक्स करून घेतलं मी. आणि आळूची पानं लावायच्या आधीच गॅसवर मी कढईत पाणी ठेवलं आणि चाळणीला तेल वगैरे लावून आधीच प्रीहीट करायला ठेवली कढई, जेणेकरून आपल्या वड्या पटकन वाफलतील. आणि मग इथं मी आळूची पानं लावायला घेतली. आधी म्हटलं चमच्यानेच लावूया, हात कशाला भरवायचा, पण चमच्याने खूप वेळ म्हणजे लागला असता, तर पटापट हाताने ते सगळं करून घेतलं. आणि अगदी 5 ते 10 मिनटं आळूवड्या जे वाफवायला ठेवल्या होत्या तर पटकन झाल्या. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त.